नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 4 ते 10 नोव्हेंबर दरम्यानच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 40 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी नागरिक नोंदणी प्रणाली म्हणजेच CRS मोबाईल ॲप लॉन्च केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अमित शहा यांनी। कोणी? तर अमित शहा यांनी। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरी नोंदणी प्रणाली मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहे। तर या ॲप्लिकेशनमुळे जन्म आणि मृत्यू नोंदणी अखंड आणि त्रासमुक्त होणार आहे। तर या ॲप्लिकेशनद्वारे नागरिक कधीही कोणत्याही ठिकाणाहून आणि त्यांच्या राज्याच्या अधिकृत भाषेत नोंदणी करू शकतील। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची टीप देखील पाहून घेऊया। तर जन्म आणि मृत्यूची नोंदणी म्हणजेच सुधारणा कायदा 2023 नुसार 1 ऑक्टोबर 2023 पासून देशात होणारे सर्व जन्म आणि मृत्यू केंद्रांच्या पोर्टलद्वारे डिजिटल पद्धतीने नोंदणीकृत केले जातील। यानंतर पुढील दुसरा प्रश्न आहे, तर इस्रोने भारताची पहिली ॲनालॉग स्पेस मिशन कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रक्षेपित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लेह लडाख या। कोणत्या? तर लेह लडाख या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने लेह लडाख येथे देशातील पहिले ॲनालॉग स्पेस मिशन सुरू केलेले आहे। तर अंतराळात राहणाऱ्या आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी लडाखच्या मंगळसारख्या परिस्थितीचा वापर करून अंतर्ग्रहीय अधिवासाचे अनुकरण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे, तर ज्याचा भविष्यातील शोधासाठी फायदा होणार आहे। तर हे मिशन ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर AAKA ने आयोजित केलेले होते। तर स्पेस स्टुडिओ लडाख, IIT बॉम्बे आणि लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिलच्या सहकार्याने हे विद्यापीठ सुरू झालेले आहे। तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। स्थापना 1969 मध्ये झालेली आहे। मुख्यालय बेंगळुरू कर्नाटकमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर S सोमनाथ हे सध्याचे अध्यक्ष आहेत। यानंतर ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेली एक अंतराळ संस्था आहे आणि हे भारतातील अंतराळ संशोधन आणि शोध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी जबाबदार देखील आहे। यानंतर तिसरा प्रश्न, तर अहमदाबाद गुजरात येथे सर्वात मोठ्या वेस्ट टू एनर्जी प्लांटचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अमित शहा यांनी केलेले आहे। कोणी केलेले आहे? अमित शहा यांनी। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पीपलाज अहमदाबाद येथे सार्वजनिक खासगी भागीदारीची घोषणा केली। तर भागीदारीद्वारे PPP गुजरातमधील सर्वात मोठी कचरा ते ऊर्जा स्थापन प्लांटचे उद्घाटन झाले असून त्यांची किंमत 375 कोटी रुपये आहे। तर गुजरात सरकार आणि जिंदाल अर्बन वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या सहकार्याने हा प्लांट तयार करण्यात आलेला आहे। तर महत्त्वाची टीप पाहूयात। तर ते दररोज 1000 मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करू शकते आणि 15 मेगावॅट पर्यंत वीज निर्माण देखील करू शकते। यानंतर चौथा प्रश्न आहे, तर 9वा संयुक्त सराव गरुड शक्ती 2024 भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, इंडोनेशिया या। कोणत्या? भारत आणि कोणत्या? तर इंडोनेशिया या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर जकार्ता येथे भारत आणि इंडोनेशिया यांच्यात गरुड शक्ती 2024 या संयुक्त विशेष सैन्य सरावाची 9वी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली आहे। तर यासाठी पॅराशूट रेजिमेंटच्या स्पेशल फोर्स 25 जवानांचा समावेश असलेला भारतीय लष्कराचा तुकडा जकार्ताला रवाना झालेला आहे। तर हा सराव 1 ते 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत चालणार आहे। तर या सरावामध्ये प्रगत स्पेशल फोर्सेस कौशल्य, शस्त्रे, रणनीती आणि तंत्रांवरील ज्ञानाची देवाणघेवाण समाविष्ट असेल आणि ही कौशल्य एकत्रित करण्यासाठी अंतिम प्रणालीकरण व्यायामांचाही समावेश असेल। यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा, तर भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त विशेष बल सराव वज्र प्रहारच्या 15व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अमेरिका या। कोणत्या? तर अमेरिका या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो, शॉर्टमध्ये आहे।
तर भारत आणि अमेरिका यांच्यात वज्रप्रहार या संयुक्त विशेष सैन्याच्या सरावाची 15वी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली आहे. तर शेवटचा सराव डिसेंबर 2023 मध्ये उमरोई मेघालय येथे झालेला आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर नमो ड्रोन दीदी योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने एकूण किती कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1261 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सुरू केलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर नमो ड्रोन दीदी योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 1261 कोटी रुपयांच्या एकूण बजेटसह सुरू केलेली आहे. तर 2024 ते 25 आणि 2025 ते 26 दरम्यान निवडक 14,500 महिला स्वयंसहाय्यता गटांना सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहे. तर महत्त्वाची टीप आहे, तर या उपक्रमांमुळे कृषी कार्यक्षमता वाढेल, महिला उद्योजकतेला पाठिंबा देखील मिळेल आणि ग्रामीण भागात आधुनिक कृषी तंत्रांना चालना देखील मिळेल. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर कर्नाटक राज्य स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1 नोव्हेंबर दिवशी साजरा केला जातो. लक्षात ठेवा केव्हा, तर 1 नोव्हेंबर दिवशी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर कर्नाटक स्थापना दिवस दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. तर कर्नाटक राज्याची स्थापना राज्य पुनर्रचना कायद्याअंतर्गत 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. तर कर्नाटक पूर्वी म्हैसूर राज्य म्हणून ओळखले जात होते आणि 1973 मध्ये त्याचे कर्नाटक असे नामकरण करण्यात आलेले आहे. तर 1 नोव्हेंबर दिवशी झालेल्या स्थापना दिवस देखील आपण पाहून घेऊयात मित्रांनो. तर पंजाब 1 नोव्हेंबर 1966 रोजी स्थापना झाली. मध्य प्रदेश 1 नोव्हेंबर 1956, हरियाणा 1 नोव्हेंबर 1966, कर्नाटक 1 नोव्हेंबर 1956, छत्तीसगड 1 नोव्हेंबर 2000, आंध्र प्रदेश 1 नोव्हेंबर 1956, यानंतर केरळ 1 नोव्हेंबर 1956, पुडुचेरी 1 नोव्हेंबर 1954 आणि लक्षद्वीप 1 नोव्हेंबर 1956 रोजी स्थापना झाली. यानंतर 8वा प्रश्न, तर अलीकडेच कॉलिन्स वर्ल्ड ऑफ द इयर 2024 म्हणून कोणाला निवडण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, ब्रॅटला. कशाला? तर ब्रॅटला. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर कॉलिन्स वर्ल्ड ऑफ द इयर 2023 कोणाला? तर एआयला. आणि ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर 2023 रीड्सला आणि केम्ब्रिज वर्ल्ड ऑफ द इयर 2023 हॅल्युसिनेटला. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 9वा प्रश्न, तर भारतातील कोणत्या अभयारण्यात बटरफ्लाय पार्कचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, पक्के व्याघ्र प्रकल्प या. कोणत्या? तर पक्के व्याघ्र प्रकल्प या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अरुणाचल प्रदेशच्या पक्के व्याघ्र प्रकल्पात बटरफ्लाय पार्कचे उद्घाटन करण्यात आले. तर नवीन उद्यानाचे उद्दिष्ट जैवविविधता संवर्धनाच्या प्रयत्नांना चालना देणे आणि परिसरातील पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन देणे हे आहे. तर अरुणाचल प्रदेश विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी इटानगर, मुख्यमंत्री पेमा खांडू आणि सध्याचे राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम परनाईक आहेत. कोण आहेत? कैवल्य त्रिविक्रम परनाईक. ठीक आहे. यानंतर 10वा प्रश्न, तर पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कोठे आयोजित केली जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, नवी दिल्ली येथे. कोठे? तर नवी दिल्ली येथे. तर याविषयी महत्त्वाची माहिती, तर आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट असोसिएशनच्या सौजन्याने सांस्कृतिक मंत्रालय 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे पहिली एशियन बुद्धिस्ट समिट आयोजित करत आहे. तर परिषदेची थीम काय आहे? तर आशियाला बळकट करण्यासाठी बौद्ध धर्माची भूमिका. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर झारखंडचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अलका तिवारी यांची. कोणाची? तर अलका तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती, तर वरिष्ठ IAS अधिकारी अलका तिवारी यांची झारखंडच्या नवीन मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर अलका तिवारी 1988च्या बॅचच्या झारखंड केडरच्या वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. तर झारखंड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर राजधानी रांची, सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, सध्याचे राज्यपाल संतोष गंगवार आहेत. ठीक आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहूयात. 12वा, तर स्वित्झर्लंडमधील लुसाने येथे झालेल्या स्विस ओपन इंडोर आर्चरीमध्ये भारताच्या अतनु दासने कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, कांस्य पदक जिंकले आहे. कोणते पदक आहे? कांस्य पदक. ठीक आहे. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारताच्या अतनु दासने स्वित्झर्लंडमधील लुसाने येथे झालेल्या स्विस ओपन इंडोर
तिरंदाजी स्पर्धेत कांस्य पदक पटकावले, तर अतनु दासने स्वित्झर्लंडच्या थॉमस रुफरचा 6-4 असा पराभव केला. तर तत्पूर्वी उपांत्य फेरीत अतानुने फ्रान्सच्या रोमेन फिचेटकडून रौप्य पदक, तर इटलीच्या अलेक्सेंड्रो पाओलीने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 13वा प्रश्न, तर जनगणना भवनमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती, तर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी नवी दिल्लीतील जनगणना भवन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री आणि पहिले उपपंतप्रधान देखील होते. तर त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 मध्ये झाला आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना राष्ट्रीय एकात्मतेचे जनक देखील म्हटले जाते. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क आणि लोहपुरुष असेही म्हणतात. आणि भारतरत्न 1991 मध्ये त्यांना मिळाला आणि बारडोई सत्याग्रह 1928 मध्ये केलेला होता. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात उंच पुतळा केवडिया गुजरात येथे आहे. ठीक आहे. यानंतर मित्रांनो पुढील आहे प्रश्न 14वा, तर बोत्स्वानाचे 6वे राष्ट्रपती कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ड्युमा बोको. कोण आहेत? तर ड्युमा बोको. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर अम्ब्रेला फॉर डेमोक्रॅटिक चेंज पक्षाचे उमेदवार ड्युमा बोको यांची बोत्स्वानाचे 6वे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तर ही घोषणा बोत्स्वानाचे मुख्य न्यायाधीश टेरेन्स रोनोव्हने यांनी केलेली आहे. तर ड्युमा बोको हे 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले गेलेले आहेत. तर यानंतर आपण बोत्स्वानाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे गॅबरोन आणि चलन आहे बोत्स्वाना पुला आणि सध्याचे अध्यक्ष ड्युमा बोको आहेत. यानंतर पुढील 15वा प्रश्न, तर बांगलादेशने कोणत्या देशाला हरवून सॅफ महिला चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, नेपाळ. या कोणत्या? तर नेपाळ. या तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर बांगलादेशने नेपाळचा 2-1 ने पराभव करून त्यांचे दुसरे दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन सेफ महिला चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. आणि आवृत्ती कितवी? तर 7वी होती. आणि काठमांडूच्या दशरथ स्टेडियमवर अंतिम सामना देखील झाला आणि नेपाळ या स्पर्धेतील पहिला उपविजेता ठरलेला आहे. आणि महत्त्वाची टीप, तर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी नेपाळच्या महिला फुटबॉल संघाला त्यांच्या कामगिरीबद्दल रोख पुरस्कार जाहीर देखील केलेला आहे. तर सॅफचा लॉंग फॉर्म काय? तर साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन आहे, म्हणजेच दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ. आणि स्थापना सॅफची 1997 मध्ये झाली. मुख्यालय ढाका बांगलादेश आणि अध्यक्ष आहेत काझी सलाहुद्दीन. ठीक आहे, सध्याचे अध्यक्ष लक्षात ठेवा. यानंतर 16वा प्रश्न, तर विन बॅक्स एक्सरसाइज 2024 ची 5वी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यादरम्यान सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, व्हिएतनाम. या कोणत्या? तर व्हिएतनाम. या तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आयोजन अंबाला हरियाणा 4 ते 23 नोव्हेंबर दरम्यान झाले आणि आवृत्ती 5वी होती. आणि दोन्ही देशांची एकत्रित लष्करी क्षमता वाढवणे हा या मागचा उद्देश आहे. यानंतर व्हिएतनाम विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे हनोई, चलन आहे व्हिएतनामी डोंग आणि सध्याचे राष्ट्रपती लुओंग कुओंग आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA चे 7वे सत्र कोठे सुरू झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, दिल्लीमध्ये सुरू झालेले आहे. कोठे? दिल्लीमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे 7वे सत्र 4 नोव्हेंबर रोजी भारत मंडपम नवी दिल्ली येथे सुरू झाले आणि अध्यक्ष आपला भारत देश आहे आणि सहअध्यक्ष फ्रान्स आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर या सत्रात 120 हून अधिक देश आणि जागतिक भागीदार सहभागी झाले होते. आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर कर्करोगाच्या उष्णकटिबंध आणि मकर उष्णकटिबंधाच्या दरम्यान असलेल्या देशांचा एक आंतरराष्ट्रीय गट हे सौर संसाधन समृद्ध देश आहेत, ज्यांना सूर्यप्रकाश देश असे म्हणतात. यानंतर ISA ही एक करारावर आधारित आंतरसरकारी संस्था आहे जी सौर ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवते. तर हे नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिस फ्रान्स येथे COP21 मध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केले होते.
यानंतर मुख्यालय कोठे, तर गुरुग्राम हरियाणामध्ये मुख्यालय आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 18वा, तर कोणत्या देशाने भारतीय पर्यटकांसाठी व्हिसामुक्त प्रवेश अनिश्चित काळासाठी वाढवलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, थायलंड. या लक्षात ठेवा, थायलंड. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर अलीकडेच थायलंडने भारतीय पर्यटकांसाठी व्हिसामुक्त प्रवेश अनिश्चित काळासाठी वाढवला आहे, जो पर्यटनाला चालना देण्यासाठी नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. तर या व्हिसामुक्त कार्यक्रमाअंतर्गत भारतीय नागरिक थायलंडमध्ये आगाऊ व्हिसा न मिळवता 30 दिवसांपर्यंतच्या मुक्कामांसाठी त्रासमुक्त प्रवेशाचा आनंद घेऊ शकतात. तर यानंतर थायलंडविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी बँकॉक, चलन थाई बात आणि सध्याचे पंतप्रधान पेतोंगतार्न शिनावात्रा आहेत. यानंतर मित्रांनो 19वा प्रश्न, तर नुकतीच ISA चे तिसरे महासंचालक म्हणून कोणाची निवड झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आशिष खन्ना यांची. कोणाची? आशिष खन्ना यांची निवड झाली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर अलीकडेच भारतीय आशिष खन्ना यांची आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजेच ISA चे तिसरे महासंचालक म्हणून निवड झाली. तर त्यांनी डॉक्टर अजय माथुर यांची जागा घेतलेली आहे. तर ही घोषणा नवी दिल्लीतील 7व्या ISA असेंब्लीमध्ये करण्यात आलेली आहे. तर 2030 पर्यंत सौर ऊर्जेमध्ये $1 ट्रिलियनची गुंतवणूक एकत्रित करण्याचे ISA चे उद्दिष्ट आहे. यानंतर निर्मिती, तर 30 नोव्हेंबर 2015 मध्ये झाली. स्थापना पॅरिस, फ्रान्स आणि मुख्यालय गुरुग्राम हरियाणा आहे. ठीक आहे. यानंतर 20वा प्रश्न, तर वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशनचे सुपर फेदरवेट विश्व किताब कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, मनदीप जांगरा यांनी. कोणी? तर मनदीप जांगरा यांनी जिंकले आहेत. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारतीय व्यावसायिक बॉक्सर मनदीप जांगराने केमन आयलंडमध्ये ब्रिटनच्या कॉनर मॅकिंटॉशचा पराभव करून वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशनचे सुपर फेदरवेट विश्वविजेतेपद पटकावले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 21वा, तर तिसरा पंचकुला पुस्तक मेळा कोणत्या राज्यात सुरू झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, हरियाणा या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? हरियाणा या राज्यामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी 4 नोव्हेंबर रोजी पंचकुला येथे तिसऱ्या पंचकुला पुस्तक मेळ्याचे उद्घाटन केले. तर हा मेळा 10 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. आणि हरियाणाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी चंदीगड, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, राज्यपाल बंडारू दत्तात्रय आणि राष्ट्रीय उद्यान सुलतानपूर आणि कालेसर आहे. ठीक आहे. यानंतर 22वा प्रश्न, तर अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोण निवडून आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डोनाल्ड ट्रम्प. कोण आहे? तर डोनाल्ड ट्रम्प. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना 276 इलेक्टोरल मते मिळून 270 मतांचा आवश्यक उंबरठा ओलांडून अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून विजय मिळवलेला आहे. तर अमेरिकेच्या घटनेनुसार ट्रम्प यांना दुसरी टर्म देऊन कोणतीही व्यक्ती जास्तीत जास्त 2 वेळा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकते. तर यानंतर अमेरिकाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी वॉशिंग्टन DC, चलन अमेरिकन डॉलर आणि सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. ठीक आहे. यानंतर मित्रांनो 23वा प्रश्न, तर कोणत्या देशाने नुकतेच ओशन समिट आयोजित केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या भारत देशाने. कोणत्या? तर भारत देशाने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारतीय नौदलाने हिंद महासागर प्रदेश IOR मध्ये सागरी सुरक्षेसाठी आपला मोठा पोहोच उपक्रम सुरू ठेवत महासागर शिखर परिषदेच्या 3ऱ्या आवृत्तीचे यशस्वीपणे आयोजन केलेले आहे. तर भारतीय नौदलाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. स्थापना 5 सप्टेंबर 1612 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्ली. अध्यक्ष ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी आणि अनामिका राजीव नौदलात सामील होणारी पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 24वा प्रश्न, तर कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दीपम 2.0 मोफत सिलेंडर योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आंध्र प्रदेश. कोणत्या? तर आंध्र प्रदेश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी दीपम 2.0 योजनेची श्रीकाकुलमच्या भेटीदरम्यान मोफत गॅस सिलेंडरचे वाटप करून एक महत्त्वाचे वचन पूर्ण केले आणि त्याचा वापर दाखवून दिलेला आहे. तर आंध्र प्रदेश विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी अमरावती, मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि सध्याचे राज्यपाल सय्यद अब्दुल नझीर आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर बिहार कोकिला या नावाने प्रसिद्ध असलेल्या कोणत्या
लोकगायकाचे नुकतेच निधन झाले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शारदा सिन्हा यांचे. कोणाचे? शारदा सिन्हा यांचे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर लोकप्रिय लोकगायिका आणि बिहार कोकिला म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीमती शारदा सिन्हा यांचे 5 नोव्हेंबर 2024 रोजी निधन झाले. तर छठ पूजेच्या गाण्यांमुळे बिहार आणि जगभरात घराघरात नाव कोरलेल्या शारदा सिन्हा यांचे यावर्षी छठ पूजेच्या पहिल्या दिवशी निधन झालेले आहे. तर शारदा सिन्हा यांना भेटलेले पुरस्कार आपण पाहून घेऊया. तर पद्मभूषण 2018 मध्ये मिळाला, पद्मश्री 1991 मध्ये आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार देखील मिळालेला आहे. यानंतर 26वा प्रश्न. तर जगातील सर्वात मोठी आणि 110 वर्ष जुनी मगर कोणत्या देशात मरण पावली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. कोणत्या देशामध्ये? ऑस्ट्रेलिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा, चलन ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आहेत. कोण आहेत? अँथनी अल्बानीज. यानंतर पुढील प्रश्न. तर जगातील पहिल्या लाकडी उपग्रहाची चाचणी घेण्यासाठी कोणता देश तयार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी जपान हा देश. कोणता देश? जपान हा देश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर जपानने स्पेस ग्रेड लाकडाची चाचणी घेण्यासाठी लिग्नोसॅट जगातील पहिला लाकूड उपग्रह प्रक्षेपित केला, ज्याचा उद्देश लाकूड ही जागा दर्जाची सामग्री आहे हे सिद्ध करणे आहे. तर लिग्नोसॅट हा उपग्रह 6 महिने पृथ्वीभोवती फिरणारा आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणत्या राज्य सरकारने सर्व राज्य सरकारी सेवांमध्ये महिलांसाठी 35% आरक्षण मंजूर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी मध्य प्रदेश या राज्य सरकारने. कोणत्या राज्य सरकारने? मध्य प्रदेशच्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मध्य प्रदेश सरकारने सर्व राज्य सरकारी सेवांमध्ये महिलांसाठीचे आरक्षण 33% 35% ठेवण्यात आलेले आहे. तर राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल आहे. यानंतर आपण मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी भोपाळ, मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल आहेत सध्याचे मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या एकूण 29 जागा आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न 29वा. तर कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशात उघड्यावर जाळण्याविरोधी मोहीम सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी दिल्लीच्या. कोणत्या? तर दिल्लीच्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्ली सरकारने 6 नोव्हेंबर रोजी ओपन बर्निंग मोहीम सुरू केली. तर या मोहिमेअंतर्गत उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांच्या घटनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे, तसेच याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे. यानंतर पुढील 30वा प्रश्न. तर अलीकडेच IPS संजय वर्मा खालीलपैकी कोणत्या राज्याचे नवीन DGP बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आपल्या महाराष्ट्र राज्याचे. कोणत्या राज्याचे? आपल्या महाराष्ट्र राज्याचे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर महाराष्ट्र सरकारने संजय वर्मा यांची राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर ते महाराष्ट्र केडरचे 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. तर त्यांनी रश्मी शुक्ला यांची जागा घेतली आणि 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी त्या राज्याच्या पहिल्या महिला DGP देखील होत्या. ठीक आहे. यानंतर आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मुख्यमंत्री सध्याचे एकनाथ शिंदे, राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत. ठीक आहे. आणि राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. आणि महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात. तर भारताच्या GDP मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरलेले आहे. तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रात उद्घाटन झालेले आहे. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रात विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केलेले आहे आणि सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेले आहेत. आणि महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य देखील आहे. यानंतर मित्रांनो इतर काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आपण महाराष्ट्राविषयी. खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. आणि वार्षिक माइंडफुलनेस इंडिया समिटची 3री आवृत्ती मुंबईत 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी झाली आणि महाराष्ट्राने देशी गायींना राज्यमाता म्हणजेच माता ही पदवी दिलेली आहे. असा दर्जा कोणत्याही प्राण्याला देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वर ऑक्सिजन बर्ड पार्क म्हणजेच अमृत महोत्सव पार्कचे उद्घाटन केलेले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती महाराष्ट्र येथे PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन आणि परिधानाचे उद्घाटन केलेले आहे. यानंतर पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ देखील केलेला आहे. यानंतर पंतप्रधान मोदींनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना लॉन्च केलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, लडाखमधील पहिल्या पोलो स्टेडियमचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, BD मिश्रा यांनी केलेले आहे. कोणी? तर BD मिश्रा यांनी केलेले आहे. तर मित्रांनो, महत्त्वाची सूचना, आपण शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी देत असतो, तर प्लीज मित्रांनो प्रयत्न करत जा की त्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा. ठीक आहे, तर उत्तराला सुरुवात करूया. तर याविषयी महत्त्वाची माहिती, तर लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर डॉक्टर BD मिश्रा यांनी दास येथे लडाखच्या पहिल्या पोलो स्टेडियमचे उद्घाटन केले. तर गोशान पोलो मैदानावर चौथ्या एलर्जी हॉर्स पोलो कप स्पर्धेचे उद्घाटन केले. तर 6.84 कोटी रुपये खर्चून बांधलेले नवीन पोलो स्टेडियम हे लडाखमधील क्रीडा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. यानंतर आपण लडाखविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजेच उपराज्यपाल कोण आहेत? तर BD मिश्रा आहेत आणि लडाखची राजधानी लेह कारगिल आहे आणि जिल्हे एकूण 7 आहेत, हेही लक्षात ठेवा. यानंतर 32वा प्रश्न, तर कोणत्या देशात 130 दशलक्ष वर्ष जुने नर डासांचे जीवाश्म सापडलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लेबनॉनिया. कोणत्या? तर लेबनॉनिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती, तर लेबनॉनची राजधानी आहे बेरूत आणि चलन आहे लेबनीज पाऊंड आणि सध्याचे पंतप्रधान नजीब मिकाती आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 33वा, तर भारतीय लष्कराने आपल्या उत्तर कमांडमध्ये 550 मशीन पिस्तूल समाविष्ट केल्या, तर त्यांचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अस्मी नाव आहे. काय आहे? अस्मी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर देशाच्या स्वावलंबनाच्या उपक्रमाला विशेष चालना देत भारतीय लष्कराने आपल्या उत्तर कमांडमध्ये 550 अस्मी मशीन पिस्तूलचा समावेश केलेला आहे. तर त्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे बॅरलची लांबी कमी न करता शस्त्राची एकूण लांबी लक्षणीयरित्या कमी केली जाऊ शकते आणि अस्मी मशीन पिस्तूल खास क्लोज कॉम्बॅट आणि स्पेशल ऑपरेशनसाठी डिझाईन केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न 34वा, तर मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेण्यातील आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मान्यता दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, विद्यालक्ष्मी योजनेला. कोणत्या योजनेला? विद्यालक्ष्मी या योजनेला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर PM मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने PM विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिलेली आहे, ज्याचे उद्दिष्ट मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडथळे दूर करणे हा आहे. तर या उपक्रमाअंतर्गत उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही हमीदाराशिवाय म्हणजेच जमीनदार कर्ज मिळू शकणार नाही. तर PM विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत दरवर्षी सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी शैक्षणिक कर्ज मिळू शकेल. ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3% व्याज अनुदान मिळेल. तर याशिवाय ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 4.5 लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना पूर्वीप्रमाणेच व्याजमुक्त अनुदान मिळत राहील. यानंतर पुढील प्रश्न 35वा, तर भारताची कोणत्या वर्षांपर्यंत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, 2026 पर्यंत. केव्हापर्यंत? 2026 पर्यंत. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर ISA चा लॉंग फॉर्म इंटरनॅशनल सोलार अलायन्स आणि म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर युती आणि निर्मिती तर 30 नोव्हेंबर 2015 मध्ये झाली ISA ची आणि स्थापना पॅरिस फ्रान्समध्ये आहे आणि मुख्यालय गुरुग्राम हरियाणामध्ये आहे. यानंतर मित्रांनो, आशिष खन्ना यांची इंटरनॅशनल सोलर अलायन्स ISA चे तिसरे महासंचालक म्हणून निवड झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर स्विस बुरखाबंदी कोणत्या वर्षापासून लागू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 2025 पासून लागू होणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर स्वित्झर्लंडची बंदी, ज्याला सामान्यतः बुरखाबंदी म्हणून ओळखले जाते, तर 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. तर बंदींचे उल्लंघन करणाऱ्यांना 1000 स्विस फ्रँक सुमारे
$1144 पर्यंत दंड होऊ शकतो. तर 2021च्या सर्व मतामध्ये संकुचितपणे मंजूर झालेल्या या उपायांचा प्रचार त्याच गटाने केला होता ज्याने यापूर्वी 2009 मध्ये नवीन मिनारांवर बंदी घातलेली होती. ठीक आहे. यानंतर आपण स्वित्झर्लंड विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी बर्न, चलन आहे स्विस फ्रँक आणि सध्याचे राष्ट्रपती व्हायोला एम हार्ट आहेत. ठीक आहे. यानंतर 37वा प्रश्न, तर ऑक्टोबर 2024 या हेनली पासपोर्ट निर्देशकांत भारताचे स्थान काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 83वे स्थान आहे. कितवे आहे स्थान? 83वे स्थान आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ऑक्टोबर 2024च्या हेनले पासपोर्ट निर्देशकांनुसार सिंगापूरने 195 देशांना व्हिसामुक्त प्रवेश प्रदान करून जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून आपले शीर्षक कायम ठेवले आहे. तर फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि स्पेन 192 देशांमध्ये प्रवेशासह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारत 83व्या स्थानावर असताना 58 देशांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देखील आहे. यानंतर 38वा प्रश्न, तर व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सुझी विल्स यांची. कोणाची? सुझी विल्स यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात महत्त्वाची भूमिका वाजवणाऱ्या सुझी विल्स यांची व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफपदी नियुक्ती केलेली आहे. तर अमेरिकेविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी वॉशिंग्टन DC, चलन अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. ठीक आहे. यानंतर 39वा प्रश्न, तर मैया सेंधू अलीकडेच खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मोल्डोवा या. कोणत्या? तर मोल्डोवा या. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर मोल्डोवाची राजधानी चिसिनाव आहे, चलन आहे मोल्डोव्हन लियू आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष मैया सेंधू आहेत. यानंतर 40वा प्रश्न, तर जगातील सर्वात मोठा अन्न आणि पेय उद्योग कार्यक्रम गल्फ होस्ट 2024 कोणत्या शहरात सुरू झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी दुबई या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? दुबई या शहरामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर जगातील सर्वात मोठा अन्न आणि पेय उद्योग कार्यक्रम गल्फ होस्ट 2024 दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे 5 ते 7 नोव्हेंबर 2024 दरम्यान आयोजित केला जाईल. तर गल्फ होस्ट हा एक हॉस्पिटॅलिटी ट्रेड शो आहे ज्यामध्ये अन्न आणि पेय उपकरणे आणि तंत्रज्ञानासह उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे. तर उद्योगातील नवीनतम ट्रेड एक्सप्लोर करण्याची ही एक उत्तम संधी आहे. तर कार्यक्रमात व्हीलचेअर प्रवेश करण्यायोग्य प्रवेशद्वार, पार्किंगची जागा आणि स्वच्छतागृहे असतील. तर हे वॉलेट पार्किंग आणि ऑन साईट सेवा देखील देईल. तर यानंतर संयुक्त अरब अमिरातीविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. राजधानी अबुधाबी आहे, चलन आहे UAE दिरहाम आणि सध्याचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम आणि राष्ट्रपती सध्याचे मोहम्मद बिन झायेद अल नयान. ठीक आहे. यानंतर वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 दुबई येथे होणार आहे आणि जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा देखील दुबईमध्ये सुरू होणार आहे आणि IIT दिल्लीची नवीन शाखा कोठे? तर अबुधाबीमध्ये सुरू होणार आहे. ठीक आहे. यानंतर मित्रांनो, तर नुकताच जागतिक रेडिओग्राफी दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 8 नोव्हेंबर रोजी. केव्हा? तर 8 नोव्हेंबर रोजी. तर यानंतर आपण महत्त्वाचे दिवस पाहून घेऊया. तर 1 नोव्हेंबर 2024 रोजी पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा संपवण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला आणि 5 नोव्हेंबरला जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस साजरा करण्यात आला. 6 नोव्हेंबरला युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. 7 नोव्हेंबरला छठ पूजा, बाल सुरक्षा दिवस, राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस, चंद्रशेखर वेंकटरमण जयंती आणि 8 नोव्हेंबरला जागतिक रेडिओग्राफी दिवस साजरा करण्यात आला आणि 9 नोव्हेंबरला राष्ट्रीय विधी सेवा दिवस, जागतिक स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. ठीक आहे. लक्षात ठेवा महत्त्वाचे दिवस. यानंतर मित्रांनो 42वा प्रश्न, तर कोणत्या देशाने 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी कायद्याची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया या. कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया या. तर यामध्ये मित्रांनो आपण 4 प्रश्न महत्त्वाचे एक्स्ट्रा घेतलेले आहेत. आपण वीकली करंट अफेअरमध्ये एकूण फक्त 40च प्रश्न घेत असतो नेहमी, पण ह्या वेळेस 4 प्रश्न एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत. तर लक्ष देऊन ऐका.
यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर ऑस्ट्रेलियन सरकारने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी कायदा जाहीर केलेला आहे. तर ऑस्ट्रेलियाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. राजधानी कॅनबेरा, चलन ऑस्ट्रेलियन डॉलर आणि पंतप्रधान अँथनी अल्बानीज आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणी पॅरिस मास्टर्स 2024 चे विजेतेपद पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अलेक्झांडर झ्वेरेव यांनी. कोणी? तर अलेक्झांडर झ्वेरेव यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती, तर अलेक्झांडर झ्वेरेव हे जर्मनीचे आहेत, हेही लक्षात ठेवा. आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, तर खालीलपैकी कोणी ब्राझिलियन ग्रँड प्रिक्स जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मॅक्स वेस्टपेन यांनी. कोणी? तर मॅक्स वेस्टपेन यांनी. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर मॅक्स वेस्टपेन हे बेल्जियम रेसिंग ड्रायव्हर आहेत. तर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आणि या आठवड्यामध्ये देखील हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. प्रश्न असा आहे, अलीकडेच IPS संजय वर्मा खालीलपैकी कोणत्या राज्याचे नवीन DGP बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.